पावन सीताराम। जय रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। जानकी जीवन स्मरण जय जय राम। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परम पूजनीय दत्ता काका व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत। मी मंदिराचे विश्वस्त श्रीयुत रमेश भाऊ डांगे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर जाऊन परम पूजनीय दत्ता काकांचं पूजन करावं, स्वागत सत्कार करावा, तो काकांनी स्वीकारावा अशी काकांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि हा सत्कार होईपर्यंत इकडे मी अगदी थोडक्यामध्ये, खरं म्हणजे मला अगदी खूप स्पष्ट कल्पना आहे की दत्ता काकांसारख्या व्यक्तिमत्वाचा मी आपल्याला परिचय नाही करून देऊ शकत, कुणाच संतांचा, पण काय परिचय करून द्यावा, तो करून द्यायचा असेल तर संतच त्या ठिकाणी पाहिजे। म्हणून मी आधाराला रामदास स्वामींना घेतो, माझ्या समर्थ रामदास स्वामींचा आधार घेऊन फक्त आपल्याशी बोलतो। संत आनंदाचे स्थळ, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत श्रीराम। इतकाच दत्ता काकांचा परिचय आहे। नामयोगी दत्ता भैया असं आपण म्हणतो। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु श्री ताई महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। पण तरी देखील एक 2-4-5 वाक्यांमध्ये थोडा परिचय, कारण मला अशी खूप कल्पना आहे की दत्ता काकांना ओळखत नाही अशी व्यक्ती अमरावतीत तरी नाही आहे सध्या। काकांची अखंड भ्रमंती आहे, काकांचे अनेक अनुग्रहित शिष्य इथे आहेत, इथे नसले तर परगावून आले आहेत असे खूप आहेत। पण तरी देखील अमरावती शहरातले अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत। अगदी थोडक्यात परिचय करून देणं ही एकतर ह्या सभेची कार्यवाही आहे, औपचारिकता जरी असली तरी करून देणं आवश्यक आहे। म्हणून संक्षिप्त किंवा अल्प परिचय, पूर्ण परिचय आपण नाही करून देऊ शकत संतांचा, थोडक्यात परिचय। परमपूजनीय दत्ता काका आज आपण म्हणतो, दत्ता भैया म्हणतो। कुलकर्णी आडनाव आहे, कुलकर्णी घराण्यात, विद्वान वैदिक घराण्यात जन्म आहे, पण खूप उच्च शिक्षण घेऊन काकांचा सर्व सेवा काळ LIC मध्ये गेलेला आहे। LIC मध्ये अत्यंत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काकांनी शेवटी सेवानिवृत्ती घेतली, संपूर्ण सेवा काळ पूर्ण केला। आणि LICच्या सेवा काळामध्ये विविध पदभूषवित, प्रामुख्याने काका मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल याच प्रांतात जास्त फिरले आहेत। खूप मोठ्या मोठ्या पदांवर आपण काम केलेलं आहे आणि खूप जबाबदारीची कामं त्या ठिकाणी संघटन कौशल्याने केलेली आहेत। आणि त्यानंतर मात्र सेवानिवृत्तीनंतर आधीपासूनच काका नामात आहेत। परमपूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज परंपरेत आपण आहात। परमपूजनीय थोरल्या महाराजांची पूर्ण कृपा आपल्यावर आहे। नामावतार आपण म्हणतो, अखंड मुखात नाम आहे। ब्रह्मचैतन्य महाराजांच्याच उपदेशाप्रमाणे आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर सारावे, हाच सुबोध गुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे, हे काकांचं जीवन आहे। सतत अनुसंधान रामरायाचं स्वतः घ्यायचं, इतरांना घ्यायला प्रवृत्त करायचं, गावोगावी जाऊन लोकांना जप द्यायचा, मंदिरांमध्ये निर्मिती राम मंदिर निर्माण करायची, जप पूर्ण करून होम हवन यज्ञ करून घ्यायची। किती कोटींचा संकल्प काकांनी आजपर्यंत दिला याची काकांना माहिती नसेल। 1000 कोटीच्या वर संकल्प आजपर्यंत देऊन गेले असतील आणि यातले सगळे संकल्प बहुतेक पूर्ततेला आलेले आहेत, किंवा काही भक्त किंवा उपासक त्या पूर्ततेच्या मार्गावर आहेत काकांच्या कृपाशीर्वादाने। स्वतः नाम घ्यावं आणि इतरांकडून घेऊन घ्यावं, हे समर्थ रामदास स्वामींची जी शिकवण आहे ते काका पूर्ण जगतात आहेत। आणि म्हणून आज काका आपल्यामध्ये उपस्थित आहेत, हे आपलं भाग्य आहे। या संपूर्ण उत्सवाची रचना करताना जेव्हा आम्ही एकंदर कार्यक्रमांची रचना केली, काकांकडे गेलो होतो, काका म्हणे आपल्याला प्रवचन वगैरे नाही आहेत शाळा, तुम्ही आमचा सुखसंवाद ठेवा म्हणे। जेव्हा श्रोते माझ्याशी बोलतात, प्रश्न विचारतात, मग मी बोलतो तर सुखसंवाद लिहा म्हणे पत्रिकेत पण। म्हणून काकांच्याच आज्ञेप्रमाणे आपण पत्रिकेमध्ये परमपूजनीय दत्ता काकांशी सुखसंवाद असं लिहिलेलं आहे। आता काय तुमच्या आणि काकांच्या मध्ये मी येणार आहे खूप वेळ, कार्यक्रमाचं स्वरूप कळलेलं आहे। काका प्रसन्न चेहऱ्याने अंतःकरणाने आपल्याला दर्शन देतात आहेत आणि त्यांच्याशी सुखसंवाद करायला आपण उत्सुक आहात, मीही उत्सुक आहे। आणि त्यामुळे आता फार यापुढे प्रास्ताविक न करता परमपूजनीय काकांचं पुन्हा एकदा मी
शब्दांनी स्वागत करतो. मंदिर परिवारातर्फे खूप काकांच्या चरणी नत होतो आणि त्यांच्या चरणी विनम्र भावाने प्रार्थना करतो, काका आमच्याशी सुखसंवाद साधा. नमस्कार. मंदाकिनी आहेत का इथे? ऐकायला जाते का त्यांना? हां. नाही, मला मंदाकिनी गंध्यांचं अतिशय कौतुक करावं असं वाटतंय. त्यांनी ही जी माझी गप्पा गोष्टीची वेळ ठेवली ना, ही कुठल्याही शाळेमध्ये पीटीच्या वर्गासारखी ठेवली आहे. आधी शास्त्रीय अभ्यास झाला, नंतर शास्त्रीय अभ्यास होणार आहे, मधात रिक्रिएशन करता दत्ता काका आहेत. आता ज्या कृष्णाच्या मंदिरात आपण आहोत तो किती रसिक आहे. आनंद लहरी, सौंदर्य लहरी असा आमचा कृष्ण आहे. हां, तो दीड पायावर उभा असून सुद्धा प्रसन्न आहे. आणि शामराव देशपांडे 2 पाय असून सुद्धा दीड पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतात. हां, तर गोंदवलेकर महाराजांना असा प्रश्न विचारला की महाराज आपण राहता कुठे? एका चांगल्या सत्शिष्याने प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी राहतच नाही, अशी जागा नाही, त्यामुळे मी राहतो कुठे सांगणं कठीण आहे. शामरावांसारखा त्यांचा सत्शिष्य होता. तो म्हणजे तुमचा प्रश्न बरोबर आहे म्हणे, परंतु आम्हाला उत्तर समजेल इतक्या सोप्या शब्दात सांगता येईल का? ते म्हणाले तुमच्या हास्यात माझी वस्ती आहे. आणि क्षणभर थांबले, याचा अर्थ मी तुमच्याजवळ किती असावं हे तुमच्या हातात आहे. मग जमेल का आपल्याला हसायला? माझं एक स्वप्न आहे की हसणाऱ्या बाया आणि रडणारे माणसं पाहायची माझी इच्छा आहे. मला वाटतं या जन्मात शक्य नाही आहे. दुसरं काय, आमचे पंडित काका परीक्षक असल्यामुळे पेपर न दिसताना ते मला पास करतील. बरोबर ना गुरुजी? परीक्षक गेले की विद्यार्थ्यांना आनंद होतो. बहुतेक नाही आहेत. आता प्रथम मंदाकिनी गंधेंबद्दल मी सांगतो. स्वामी चिन्मयानंदांचं एक चरित्र प्रसिद्ध झालं. त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी अशी वाक्य टाकली आहेत त्यांच्या एका शिष्याने की स्वामी चिन्मयानंद जेव्हा स्वर्गलोकी गेले तेव्हा श्रीकृष्ण परमात्माच गेटच्या बाहेर आला आणि म्हणे वेलकम टू स्वर्गा. अरे आश्चर्य वाटलं की कृष्ण म्हणे वेलकम टू स्वर्गा. मग श्रीकृष्ण काय म्हणाला की माझ्यापेक्षा तू मोठं कार्य केलेलं आहे. ते म्हणे कसं काय? मी म्हणे फक्त एका अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, तू अनेक अर्जुन करून त्यांना भगवद्गीता सांगितली. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तसं मंदाकिनी गंध्यांनी जोपासलं आणि माझ्यासारख्या क्षुद्र माणसाला अर्जुन बनवण्याचा प्रयत्न केला. हसायचं असेल तर हसा. हास्य कोणती एनर्जी आहे, शक्ती आहे आणि ती लोपायला लागलेली असल्यामुळे आपण थोडं हसायला पाहिजे. हसा का? थोडंसं हसा ना. हसत नाही लोक. त्याच्याकरता 2 विनोदी गोष्टी सांगतो. कृष्ण परमात्मा म्हणजे ठॅ, बरोबर आहे. नंबर 1 म्हणजे महाराज म्हणाले परीक्षेत नापास व्हायचं असेल तर 0 मार्काने नापास व्हा. म्हणजे बसताच कशाला 2-3 मिनटं, नाही का? नाहीतरी नापास होणार आहे. तसं ठ्यामध्ये आमच्यात एक आचार्य आत्रे होते. नाव ऐकलं असेल जुन्या पिढीतल्या लोकांनी. ठ्या मनुष्य. ते मोठे राजकारणी होते. तेव्हा ते ज्या बिल्डिंगमध्ये राहायचे शिवतीर्थेला, त्यांच्याजवळ एक शेळी मरून गेली. शेळीचा वास चांगला असतो. असतो चांगला म्हणजे नसतो. काय व्यासपीठावर बसल्यानंतर काही बोलता येते म्हणून ते उभे राहून बोलतात. तर ती शेळीचा घाण वास यायला लागला. तेव्हा त्यांनी मुंबई म्युन्सिपल कमिशनरला फोन केला की शाळेची घाण येऊन राहिली आहे, याचं डिस्पोज ऑफ करा. तर ते कमिशनर असं म्हणाले की तुम्ही सगळी जगाची घाण काढता, त्या शेळीची घाण विशेष काय? त्यामुळे त्याचं तसं नाही आहे म्हणे. मुंबईच्या रिवाजाप्रमाणे नातेवाईकांना पहिल्यांदा कळवावं लागते म्हणून. आता पुढे राहिलं आहे काय? थोडं हसा, प्रसन्नता आहे. तर मला असं वाटतं मला तुम्हाला 10 गोष्टी सांगण्याचा मोह झालेला आहे. पण त्या 10 गोष्टी मनोरंजनाकरता नाही आहेत, हे नंतर लक्षात येईल. त्या आपल्या जीवनाला संदर्भित गोष्टी आहेत. इकडे लक्ष देऊन या गोष्टी ऐका. पहिली गोष्ट अशी आहे की एक मोठं म्हणजे एक समुद्रकिनारा होता. त्याच्याजवळ एक मोठी बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगला आग लागली, ज्याला इंग्रजीमध्ये फायर म्हणतात. ऐकू येतं तुम्हाला? फायर. खूप प्रचंड आग लागली. तर एक माधुरी जोशीसारखी एक चिमणी, हसायला सुरुवात झाली. त्यांना राग येत नाही, तुम्हाला का राग येतो? मग ती चिमणी त्या समुद्र किनाऱ्यावरती जायची, तिच्या चोचीमध्ये एक थेंबर पाणी घ्यायची आणि त्या लागलेल्या बिल्डिंगवरती टाकायची. पुन्हा जायची, पुन्हा ती चिमणी टाकायची. तर त्या चिमणीला असं विचारलं की चिमणी, तोंड तुझं किती लहान,
त्याच्यात पाणी किती थेंबर पडणार, एवढी प्रचंड आग लागलेली आहे, ती विझणार का? तेव्हा चिमणी म्हणे, तसं नाही नाही नाही, मला एका गोष्टीचं समाधान पाहिजे की मी लावणाऱ्यांमध्ये नसून विझवणाऱ्यामध्ये आहे. असं जमेल का आपल्याला? आपण कोणाकडे पाहुणे गेल्यानंतर जरी आपल्याला माहिती आहे सुनबाई घरात असून सासूबाईला 2 वेळा स्वयंपाक करावा लागतो, हे न विचारणं तर आपल्या हातात आहे. म्हणजे तुम्हाला का असून राहिलं? कारण माझ्या या सासूबाईंच्या 3 कल्पना आहेत, कलियुगातली, द्वापार युगातली, सत्ययुगातली. सत्ययुगातल्या सासूबाईला स्वयंपाक करावा लागत नाही शामराव. द्वापार युगातला संध्याकाळी करावा लागतो, जो कमी करावा लागतो. आणि कलियुगातल्या सासूला 2 वेळा स्वयंपाक करावा लागतो, सुनबाई बँकेत नोकरी करत नसताना सुद्धा. मग मी म्हणतो असं लोक चिडचिड करतात ना आपल्याला, का हो तुमच्याकडे सुनबाई असून 2 वेळा स्वयंपाक करावा लागतात. मला दत्ता काकांनी असं सांगितलं आहे की सकाळी मी रामदेव बाबाची कॅसेट ऐकते, त्यामुळे माझ्यात एक ऊर्जा तयार होते, एक तर तुमची बिल्डिंग पाडेल किंवा स्वयंपाक करेल. अरे पळतीच भूमिका घ्यायची तर मस्त का नाही घेत? हसत राहा, प्रसन्न राहा. लक्षात आलं का? हम किसी से कम नाही असं लोकांना सांगा, म्हणजे तुमच्याकडे येणारच नाही. तो दत्ता काका तर नवीन सांगतात, लोकांना सांगावं मला लिप्रेसी झालेली आहे आणि बाबा आमटी सध्या इथे नाही आहेत. येणं टाळतील काय शामराव? तर पहिल्या गोष्टीचा माझ्या मनावर असा परिणाम झालेला आहे की आपण छोटं कार्य करतो किंवा मोठं कार्य करतो महत्त्वाचं नसून फायदेशीर कर्तव्य करतो हे महत्त्वाचं आहे. काय पप्पू पटलं की नाही? ती काय म्हणते की मी आग लावणाऱ्यामध्ये नसून मी भिजवणाऱ्यामध्ये आहे. कोणाकडे गेल्यानंतर सोला सो होला हो, त्यांच्या घरातलं चित्र मोठं करण्यापेक्षा शक्य झाल्यास जर ते आपल्याला पॅचअप करता आलं तर मला वाटते मुक्ती जरी मिळणार नाही तर पाताळात जाण्याची शक्यता कमी आहे असला तर. म्हणून अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला, हे बिरबल, तुला सोन्याची कात्री पाहिजे का लोखंडाची सुई पाहिजे? आणि तेव्हा सोन्याचा भाव 20,000 रुपयापेक्षा जास्त होता असं म्हणतात. काय उत्तर देसेल? बहुतेक बिरबल हा या गोपालकृष्ण मंदिराचा भाविक सेवक असावा. तो म्हणे मला लोखंडाची सुई दे. पॅचअप पॅचअप प्रत्येक घरामध्ये भानगडी आहेत. त्याचं जास्त वर्णन त्यांनाच माहिती आहे, ते आपण न करणे आपल्या हातात आहे. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे की गावात थंडी पडल्यानंतर वेधशाळेला निरोप घेऊन मागच्या वर्षी या दिवशी केव्हा थंडी पडली होती यापेक्षा अंगात बंडी घालणं हे एकमेव उत्तर आहे. आणि उन्हाळ्यामध्ये स्वेटर न घालणं हे त्याचं उत्तर आहे. स्वेटर तुम्हाला सांगतही नाही घाला का नका घालू, फक्त घालायचं का नाही घालं याचा बुद्धियोग आहे. म्हणून एकदा गोंदवलेकर महाराजांना प्रश्न विचारला. या भगवद्गीतेमध्ये अनेक प्रकार सांगितलेले आहेत, ते सगळे व्यवस्थित आहे. एक भक्तियोग आहे, एक कर्मयोग आहे, एक ज्ञानयोग आहे, एक सांख्ययोग आहे. तर मला वाटतं आमच्या सामान्य माणसांना श्रीकृष्णाला काय अभिप्रेत आहे ते म्हणाले बुद्धियोग. किती प्रमाणात कर्म करायचं आणि कर्म केव्हा सोडायचं हे सांगण्याकरता काय पाहिजे ताई? बुद्धियोग. दुसरी गोष्ट, एका लग्नाला 25 वर्ष झाले. किती झाले शामराव? 25 वर्ष. आजकाल काय फॅड झालं आहे, कुठली तरी ॲनिव्हर्सरी करायची म्हणजे लोकांचे खिसे कमी करण्याकरता जे काही करायचं आहे त्याचं नाव ॲनिव्हर्सरी आहे. की तुम्ही लग्न का केलं हा प्रॉब्लेम आहे. त्याचे 25वी करता हा दुसरा प्रॉब्लेम आहे. 24व्या वर्षी का बोलवणं हे तिसरा प्रॉब्लेम आहे. फक्त द्वितीय वर्ष श्राद्ध करायचं या कारणाने ऐकलेलं नाही शामराव. शामरावला हसू येते म्हणजे फावते आपलं. तर 25वा त्यांचं लग्नाचा वाढदिवस, प्रचंड गर्दी, चांगले तुषार, नमस्कार, मंदाकिनी गंधे येणार आहेत. विनोद समजला की लक्ष द्या माझ्याकडे, लग्नाकडे लक्ष देऊ नका. बँड, चांगलं जेवण, चितळे बंधूंचं श्रीखंड, आम्रखंड वगैरे सगळे खुश होते. तेव्हा असं लक्षात आलं की हे जी शामराव देशपांडे आणि मिसेस शामराव देशपांडे यांचं 25 वर्षात एकदाही भांडण झालं नाही, कधीही कुरबूर नाही, काही नाही. शक्य आहे का हे? अहो ते बरं, आम्ही शेजारी राहतो, काही आवाज नाही, काही नाही, अगदी शांत असतात, सौजन्यपूर्ण जीवन या नवरा बायकोचं आहे. आता खरं वाटलं नाही. पण हे जे NDTV 24/7 जे असतात, म्हणजे जी आपली झोप उडवतात ते त्यांना भेटायला गेले. कवा म्हणे देशपांडे साहेब हे खरं आहे का? ते म्हणे अक्षरशः खरं आहे. म्हणे एकदाही भांडण नाही झालं आपलं तिच्याशी. याचं रहस्य काय? फार सोपं आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कळलं की ती बहिरी आहे.
कारण अजूनही मुलींच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न अजून विचारला जात नाही. आणि म्हणे आपण पहिल्यापासूनच बहिरे होतो म्हणे, त्यामुळे आपण असं ॲग्रीमेंट केलं की कर्णयंत्र एक विकत घ्यायचं, बोलणाऱ्यांनी वापरायचं. जीवनाला फार उपयोगी गोष्ट आहे, जीवनाला फार उपयोगी गोष्ट आहे. तो बोलल्यानंतर लगेच रिॲक्शन न करणं असं श्रीकृष्णाला पसंत आहे. थोडा विचार करा, तो आपल्याकरता बोलतो का दुसऱ्याकरता बोलतो याची समीक्षा करा. आपलं जर चुकत असेल तर ते दुरुस्त करा आणि इतर बाबतीत त्याची उपेक्षा करा. जमेल का हे तुम्हाला? त्याच्याकरता मी एक गोष्ट वाचली होती. एक मिस्टर सिंग नावाचा ग्रस्त 11व्या फ्लोअरवरती उभा होता. मिस्टर सिंग 11वा फ्लोअर माहिती ना बिल्डिंगचा. तेव्हा तो असा मस्त असताना त्यांनी कोणीतरी त्याच्या कानात सांगितलं की तुमच्या मुलीच्या थोबाडात कोणीतरी मारलं आहे. मिस्टर सिंग अतिशय राग आला, त्यांनी सुसाईड केली. सुसाईड केल्यानंतर तो जेव्हा 9व्या फ्लोअरवरती आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्याला मुलगी नसून मुलगा आहे. तो जेव्हा 8व्या फ्लोअरवरती आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण ब्रह्मचारी आहोत. आणि 3ऱ्या फ्लोअरवरती आल्यानंतर लक्षात आलं की आपण मिस्टर सिंग सुद्धा नाही आहे. या स्वच्छ अर्थ असा आहे की सगळं आपल्याकरता नसून काही लोकांकरता आहे. आपल्याकरता जे आहे तेवढंच फक्त पहा. मला वाटते कोकणात जे लोक राहतात ते पायात चपला घालत नाही पण छत्री मात्र बरोबर असते. राईट ऑर रॉंग? हो, चपला घालत नाही, कोकणामध्ये छत्री असते. ते छत्रीमध्ये आपल्याला घेतात पण दांडा त्यांच्याजवळ ठेवतात. अशा रीतीने थोडीशी प्रसन्नता, थोडी विनोद. या श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये बसलो तिथे जर आपण सिरियस बसलो असो तर मला वाटतं की मजा नाही. मग काय म्हणायचं? नंबर 1 काय आहे? THANY, ठाय. विनायक दामोदर सावरकरांकडे गृहस्थ गेले आणि त्यांना विचारलं की सावरकरजी तुम्ही टॉलस्टॉयची पुस्तकं वाचली आहेत का? काय प्रश्न विचारला? टॉलस्टॉयची. ते ठ्यामध्ये म्हणाले टॉलस्टॉयला जाऊन विचारा की त्यांनी सावरकरची पुस्तकं वाचली आहेत का? आपण तर कुठे मिळतात? डिस्काउंट मिळतो का? छे नंबर 1 पाहिजे कुठल्याही जीवनामध्ये. या श्रीकृष्णाचं जर चरित्र वाचलं तर ओनली थिंग इज अ व्हेरी चॉईसफुल पर्सनॅलिटी. सगळ्या शरीरात त्यांनी हृदय आपलं घेतलं. वा वा, पायकाटे घेतले. मग मार्गशीर्ष मास घेतला, फाल्गुन का घेतला नाही? मार्गशीर्ष मासामध्ये कमी पोळी खाल्यानंतर पोट भरते असं म्हणतात. झालं या दुसऱ्या गोष्टीचा. तिसरी गोष्ट, शामराव तुमचं लक्ष आहे माझ्याकडे, त्याचं काय होतं तुमचं समारोपाकडे जास्त लक्ष असतं. आणि जे मी सांगितलं ते सांगून देतील. प्लीज मला तिसरा कान नसल्यामुळे. तिसरी गोष्ट अशी आहे, जीवनाला उपयोगी आहे बापू. मला तुम्हाला एंटरटेन करायचं नाही आहे. कुठल्या तरी गोष्टीहून आपण ऐकतो, कुठेतरी आपण वापरतो आणि आपला उदो होतो. तो उदो होणं म्हणजे आपली निराशा कमी करणं आहे. आपण निराशा जर जास्त झाली तर मला वाटते आपण दुःखी होऊ. सुखी असताना दुःखी होणं हे पाप आहे, हे दुर्दैव आहे. दुःखी असताना दुःखाची जाणीव नसणं हे श्रीमंतीचं लक्षण आहे. नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, सुखी मात्र सर्व असावेत अशी श्रीकृष्णाची इच्छा आहे आणि भगवंताची इच्छा आहे. ती गोष्ट अशी आहे की गोंदवल्यामध्ये गोंदवलेकर महाराज असताना तिथे एक मोठं राम मंदिर आहे, पुष्कळाने पाहिलं असेल. संध्याकाळची वेळ, सायम आरती आता सुरू होणार. त्यांचा परमभक्त गोंदवलेकर महाराज मौजूद आहे. आता 2 मिनिटांनी आरती सुरू होणार. तितक्यात पुण्याचे 3-4 तरुण मंडळी आली. ते महाराजांना नमस्कार करायला लागले. तेव्हा महाराज अत्यंत सौजन्यपूर्ण म्हणाले, मुक्कामाला इथेच आहात ना? ते म्हणे नंतर मग आरती झाल्यानंतर आपण गप्पा गोष्टी करू. ते तिथे उभे राहिले. आरती झाली. आरती झाल्यानंतर एक पटाईत मावशी होत्या, त्या जोराने असेल महाराज महाराज महाराज. लोकांना वाटलं काय आग वगैरे लागली आहे का? काय झालं म्हणे, ते जी पुण्यातली 4 तरुण मंडळी आली होती आरतीच्या आधी, त्यांचं आरतीकडे लक्ष नव्हतं. महाराज हसले आणि म्हणे आपलं कोणाकडे होतं? पुष्कळ प्रश्नाची उत्तर मिळाली. आपलं लोकांकडे लक्ष असल्यामुळे आपलं आपल्याकडे लक्ष नसते. आणि जेव्हा आपलं आपल्याकडे लक्ष नसते तेव्हा श्रीकृष्णाचं आपल्याकडे लक्ष नसते. घर मोठं का छोटं हा महत्त्वाचा प्रश्न असून घर पण देणं आपल्या हातात आहे. आणि ते देण्याकरता भगवद्गीता, ग्रंथ वाचन, विचार, सत्संगती आणि सारखं मनाला टोका हम किसी से कम नाही. त्यांनी ते केलं म्हणून मी ते करावं हा मूर्खपणा आहे. लक्षात आलं का? आता काय होऊन राहिले आमची अहमिका, तिने चपलाहार घातला तर आपल्याला पाहिजेच. तिचा नवरा बरोबर नसल्यामुळे चपला देतो.
शामराव तुम्ही हसायला हरकत नाही, मी तुमच्या फेवरमध्ये बोलतो नाही का. ते एक मला परवाला बरंचसं बुलढाण्याला भेटले, ते म्हणाले ते करतो आम्ही सगळं करतो, म्हणतात ते ते अविधवा नवमी करता, तुम्ही करायची इच्छा आहे का? इच्छा आहे पण अजून शक्य नाही म्हणे. हां, चौथी गोष्ट, आपण निराश का होतो? गोंदवलेकर महाराज म्हणाले या जगाची रीतच आहे, तुमचा लोक मत्सर करणार आहे हे तुम्हाला नंतर कळते, हळू सांगतो तुम्ही सुद्धा मत्सर करता ते येऊन सांगतात. बरोबर आहे का? हा जगाची रीतच आहे. कोणी मोठा झाल्यानंतर चार गोष्टी लोक बोलतीलच. जेव्हा शामराव देशपांडे बँकेत असताना लक्षात आलं का ठ्यामध्ये चालायचे, कारण त्यांना कर्ज देण्याची परवानगी होती. आता ते आपल्याकडे पाहतात, आपण त्यांच्याकडे पाहत नाही. रिस्पॉन्सिबल शामराव नाही, बँक ऑफ बडोदा आहे. येस ऑर नो? हे नंतर कळते माणसाला. ते आधी कळणं म्हणजे उद्याचं आज कळणं, कालचं आज विसरणं म्हणजे आजचा दिवस आनंदात घालवणं आहे. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात की जर शक्य झाल्यास रोज श्रीखंडपुरीचं जेवण करा, पण क्वचित प्रसंगी जर मीठ भाकर मिळत असेल तर कालच्या श्रीखंडपुरीची आठवण न होणं म्हणजे कृष्णाचा भक्त होणं आहे, रामाचा दास होणं आहे आणि मारुतीला संरक्षण ठेवणं आहे. मला वाटते मी असं ऐकलेलं आहे की पोलीस क्वार्टर्समध्ये चोऱ्या होत नाहीत. बरोबर आहे की शामराव? कारण अर्धे लोक ड्युटी ऑफ असल्यामुळे घरी असतात. आता तुम्ही मोठ्याने असता म्हणजे जास्त बोलायची गरज नाही. पण आपण किती विसरतच नाही. सारख्या त्याच 20 वर्षापूर्वी त्या लग्नात गेल्यानंतर त्यांनी मला एक जिलबी वाढली नाही. हे काही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे का? पण लेवठान तुम्ही ताई हो म्हणा, म्हणजे त्यांना समजेल की त्यांना हो म्हणता येते. तर त्याच्याकरता मी एक शामराव गोष्ट तयार केलेली आहे की एका मोठ्या इंडियन लीडरला इंग्लंडच्या राणीची अपॉइंटमेंट होती. ती हॅट घालणारी UK, ती राणी ज्याला म्हणतात क्वीन, तिची अपॉइंटमेंट होती दुपारी 3:30 वाजता. पण त्याचे सिक्युरिटी प्रोटोकॉल्स खूप असतात. सिक्युरिटी माहिती आहे ना, म्हणजे कालच आपण अनुभव घेतला की नाही, अन्नकोट फक्त पाहायचा, खायचा नाही. ही कालची आचारसंहिता होती ना तुमची, ही आचारसंहिताच आहे ना. हां, आता हो म्हणतात ते. नुसतं पाहून काय फायदा आहे, मग दाखवू नका ना आम्हाला. असू द्या. मग ते सकाळी त्यांनी सांगितलं, ते म्हणे तुम्ही अपॉइंटमेंट तर तुम्हाला उद्या दिली आहे क्वीननी 3:30 वाजता आणि ते जनरली बदलणार नाही. पण प्रश्न असा आहे म्हणे तुम्ही चांगले आहेत पण तुम्ही फार डर्टी दिसता म्हणे, घाणेरडे समजतं ना. ते म्हणे आमचं काय, अमरावतीच्या लोकांची एक विशिष्ट पद्धत आहे म्हणे की आम्ही रोज बूट पॉलिश रोज करतो पण पायमोजे मात्र अमावस्येच्या दुसरी धुतो. आता काय करणार, अमरावतीच्या लोकांना कोण सुधारणार? जे बिघडलेच नाही त्यांना कोण सुधारणार आहे? मी अजून 2 दिवस असल्यामुळे मी तुमच्याबद्दल तसं फारसं चांगलंच बोलेल. काय शामराव काय ते म्हणाले की बूट पॉलिश आम्ही रोज करतो आणि पायमोजे मात्र अमावस्येच्या दिवशी धुतो, त्यामुळे त्याचा वास येत असेल. मग म्हणे अपॉइंटमेंट मिळणार नाही. नाही म्हणे तुम्ही विश्वास ठेवा, मी उद्या सकाळी बरोबर येतो म्हणे. दुसऱ्या दिवशी ते आले, ते लीडर, ते म्हणे तरी वास होऊन आला. अरे म्हणे बुटाची किंमत 10,000 रुपये, 2 लाखाचे पायमोजे घेतले म्हणे, पाहणं घातले पायामध्ये, याचं रिसीट दाखवतो म्हणे आणि तुमचा विश्वास बसणार नाही, त्यामुळे कालचे पायमोजे खिशात घालून आलो. ते कृपया असं आपण करू नका. त्याच्या लक्षात नाही आहे, आपण त्याच्या लक्षात आणून देतो, त्यामुळे तो विसरत नाही आहे. त्यामुळे 2 हातांनी टाळ्या वाजते हे जर आपण समजलं तर काही सुनेची चूक आहे, काही सासूची चूक आहे. आणि सासूसुद्धा एकदम सासू झाली नाही, व्हाया सूनबाई झाली असावी. बरोबर आहे? तुम्ही अशा टाळ्या का, तुमच्या घरचा अनुभव आहे का? एक सूनबाई महाराजांना भेटली आणि ती काय म्हणाली की सासूबाई फार खतरनाक आहे. बरोबर आहे की नाही? वाक्य चूक नाही तिचे. कारण 4 दिवस सासूचे, 4 दिन बहू के 4 दिन सासूचे, पण 8 दिवसाचा आठवडा नसतोय केव्हाच कळत नाही अजून. नाही तर बँकेचे लोक 3 दिवस ऑफिसला गेले नसते. 7 days a week. लक्षात आलं का? तर महाराजांनी पुष्कळ सांगितलं, जनरीती आहे, तिचं वय जास्त आहे, तुमचं वय आहे, थोडंसं जुळून घ्या. पण तू आजकालच्या तरुण लोकांना हे काही पटत नाही. नाही म्हणे महाराज काहीतरी कराच म्हणे. मग महाराज म्हणाले असं करू म्हणे की फक्त 2 महिन्याचा प्रश्न आहे
काय महिन्या किती महिन्याचा प्रश्न आहे याचा अर्थ कळतो ना तुम्हाला? हां, म्हणे तुम्हाला मी 60 गोळ्या देतो, 60 गोळ्या देतो, रोज एक एक सासूबाईला द्या, 2 महिन्यानंतर हा त्रास बंद होईल. याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे. मग त्यांनी 60 गोळ्या दिल्या आणि म्हणे सुनबाई म्हणे आजकाल CID CBIची लोकं फार असतात म्हणे, फक्त ही जी गोळी आहे म्हणे चहामध्ये द्यावी म्हणे, म्हणजे ब्रुकबॉन्डवरती विश्वास बसणार नाही. फक्त आता म्हणे काउंटडाऊन सुरू झाला ना, आता किती दिवस राहिले, फक्त 2 महिने. तर माझी अशी आहे म्हणे मुली देताना थोडं हसून द्यावं, थोडा प्रसन्नतेचा चेहरा करावा, माकटछाप दंतमंजाने दात घासावे, चांगला चेहरा दाखवावा सासूबाईला. काही चूक आहे का महाराजांचं? तुम्ही इतके सिरियस राहू नका. कारण त्यांना त्याचं आठवतं की दत्ता काकांनी माझ्या सुनबाईला अधिकाने सांगितलं असं करावं म्हणे. नंतर काय झालं की ती 7 दिवसांनी पप्पू ती सुनबाई आली आणि महाराज म्हणाले मी औषध देणं बंद केलं. का? मी असते किती असते. मग चांगले माणसं नको का जगात? मला वाटते 2 हातांनी टाळी वाजते हे अंकगणित जर आपण समजलं तर आपण त्यांना त्रास देतो आणि ते आपल्याला त्रास देतात, त्यापेक्षा त्रास आपण करून घेतो हे त्याचं उत्तर आहे. आता तुम्ही 42 डिग्री टेम्परेचरमध्ये जर जात असाल आणि जर तुम्हाला लू झाला तर सूर्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाही, तुम्ही छत्री हातात घेतली नाही, तुमची चूक आहे. किंवा तुमचे काही मित्र असतील अमेरिकेमध्ये, ते 60,000चं जर स्वेटर आणत असतील, ते जर तुम्ही अमरावतीत घातलं तर तुमचा पुन्हा BP वाढेल आणि ते -6 डिग्री टेम्परेचर करताय. लक्षात आलं तुमच्या गोष्टी? मला तुम्हाला सांगायचं नाही, फक्त आपण दोघं मिळून माझी चूक तुम्ही सांगा, तुमची चूक सांगण्याचा मी प्रयत्न करेन आणि जेव्हा या उत्सवाची समाप्ती होईल तर आमची सुनबाई म्हणेल गोपालकृष्णाचे विद्यार्थी झाले, मंदिराचे आपलं काहीतरी वजन तर वाढू द्या ना. किती दिवस खाली मान घालणार, कशा करता? केस असून सुद्धा मी टोपी घालतो हो. आता पाचवी गोष्ट काय तुमचं की मला इन्स्ट्रक्शन आहे का? नाही, कोणाचंही भाषण बंद करण्याच्या 2 स्टाईल आहे तुम्हाला सतू शंभर. एक तर घरच्या लोकांना सांगा की त्यावेळेला मला मोबाईल करा. हां, आता चौथी गोष्ट चांगली आहे, म्हणजे समजण्यासारखी आहे. ती गोष्ट अशी आहे की बोस्टन नावाचं एक अमेरिकेमध्ये एक स्टेट आहे, STAT, चांगलं स्टेट आहे. तिथे एक फार मोठा झू आहे, ZOW, म्हणजे मोठं प्राणी संग्रहालय आहे. तिथली उंट आणि तिची मुलगी उंटीन या दोघांचा संवाद आहे, पण तो आपल्याला उपयोगी म्हणून मी सांगतो, काय मी व्हेटरनीचा काही डॉक्टर नाही. शामराव, ती मुलगी आईला म्हणते, आई एक प्रश्न विचारू का? ती झूमध्ये आहे, विचार, आपल्या ज्या भुया आहेत त्या इतर प्राण्यांपेक्षा जास्त मोठ्या काय? किती व्हॅलिड प्रश्न आहे ते मुलीचा. ते म्हणजे त्याचं असं आहे म्हणे, भगवंताची आपल्या मोठी कृपा आहे म्हणाले, आपल्याला उन्हात जावं लागते, त्यामुळे हे जे जास्तीचे केस भगवंतांनी निर्माण केले, इट सर्व्स ए सेमी ग्लास, सेमी गॉगल. तो अरेच्छा. मग म्हणे इतर प्राण्यांच्या मानाने आपल्या याची जी गळ्याची साईज आहे ती जास्त काय आहे म्हणे. त्यामुळे आपल्याकडे माहेश्वरी आहे आणि जैन प्याऊ नाहीत म्हणे जवळजवळ, त्यामुळे आपल्याला बरेच वेळा पाणी मिळत नाही, म्हणून भगवंतानी पाण्याचं रिझर्वर इथे तयार केलेलं आहे. त्याने वाह. तिसरं म्हणे, आपले जे पाय इतर अनेक प्राण्यांचे पाय सपाट असतात, यांची इथे तिथे आणि तिथे असतात, अशी पोझिशन का केली भगवंतानी? अगं मुली म्हणे, आपल्याला वाळवंटातून जावं लागते म्हणे, आपल्याला रेतीचा त्रास होऊ नये, दगडाचा त्रास जास्त होऊ नये, त्यामुळे भगवंतानी 1, 2 आणि 3ची व्यवस्था केली म्हणे. अरे इच्छा म्हणे. मग ती म्हणे, आई म्हणे, मग आपण झूमध्ये काय करून आलो? खूप अर्थपूर्ण गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही या मंदिरामध्ये स्वतःच्या पायावर येता तेव्हा येत नाही, आणि जेव्हा कोणावरती अवलंबून असतात तेव्हा तुमचं इथे येणं त्यांच्यावरती अवलंबून असते. त्यामुळे गोपालकृष्णामध्ये भरगच्च गर्दी करा. हा उत्सव 2 दिवसांनी समाप्त होणार आहे. काकर आरती चालू आहे. काकर आरतीनंतर रोज यायला इथे प्रवेशद्वार नाही आहे. मंदिराचे दारं सगळ्याकरता मुक्तदार असतात. मंदाकिनी सगळ्यांचं सौराध्य स्वागत करतात. परंतु उद्या जाऊ, परवा जाऊ, कधीतरी जाऊ, त्यामुळे आपण आपलं नुकसान करून घेतो. म्हणून मला सगळ्यांची प्रार्थना आहे की ती साधी लहान मुलगी म्हणाली, या इतक्या सगळ्या फॅसिलिटी असून आपण झूमध्ये काय करतो? तर मला वाटतं ज्यांना शक्य असेल भगवंताचं नाम घ्या, आनंदी वृत्ती करा, किंमत आपला आळसलेला चेहरा दुसऱ्याला दाखवू नका हो. सांग दर्पणा कशी मी दिसते हा तुमच्या चुकीचा म्हणण्याचा अर्थ आहे. जशी आहे तशी आहे, ते उत्तर नंतर आहे. ती आरशात पाहिल्यानंतर तुम्ही सुंदर दिसत असला तर इटालियन आरसे घ्या मग. हो का नाही?
आणि लोक आपल्याला त्रास देतात कारण आपण त्रासिक आहे नंतर लक्षात येते. या IAS वगैरे ज्या परीक्षा असतात इंडियन ICSच्या, त्याची इंटरव्ह्यू फार टफ असतो. त्याच्या 2 गोष्टी तुम्हाला उपयोगी आहे, माझा बी उपयोग करून घेतला, शक्य झाल्यास तुम्ही करा. पहिलं असं त्या इंटरव्ह्यू माहिती आहे ना तुम्हाला, ज्याला साक्षात्कार म्हणतात. म्हणजे तो कोणालाही झालेला नसतो. ते इंटरव्ह्यू कमिटीच्याला काय म्हणतात, साक्षात्कार. म्हणजे वेगळा अर्थ आहे त्याचा. म्हणजे 7 पैकी 3ला सिलेक्ट करा, असू द्या. तर तो कॅन्डिडेट तिथे बसला आणि कमिटीच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही कलेक्टर होणार, कमिशनर होणार, तुमची पोस्ट फार टफ आहे, आम्ही तुम्हाला टफ प्रश्न विचारू. म्हणून त्याच्याच करता आलेलं म्हणे. आता एक वाक्य त्या कमिटीच्या लोकांनी विचारलं की तुम्ही जर जंगलातून जात असाल आणि वाघ लागला तर काय कराल. तो कॅन्डिडेट मी पळेल म्हणे. ओके. वाघ जर जोराने पळाला तर काय कराल. मी जोराने पळेल. ओके. आणखी जोराने पळाला तुम्ही झाडावर चढेल आणि झाड नसलं तर. साहेब म्हणे तुम्ही माझ्या बाजूचे का वाघाच्या. खूप अर्थपूर्ण आहे. लक्षात ठेवा, ही गोष्ट साधी नाही आहे. तो कॅन्डिडेट काय म्हणतो त्या कमिटीला की सगळं तुम्ही वाघाच्या फेवरेमध्ये सांगता, याचा अर्थ तुम्ही वाघाच्या साईडमध्ये आहे. सरळ लोक येऊन सांगतात त्याचं असं आहे, त्याचं तसं आहे, आणि आपण पदर मोकळा करतो आणि ऐकतो. माझ्यासारखा मनुष्य म्हणतो हिंमत असेल तर त्याला सांगा आणि हिंमत नसेल तर सांगण्यासारखं नाही आहे. वाक्य समजलं शामराव. म्हणजे मी तर अशा ट्रिक्स केल्या आहेत. या गोष्टीचा तात्पर्य सगळ्या भगिनींनो, शामरावसारख्या सुज्ञ माणसांनो, सत्पुरुषांनो लक्षात ठेवा की लोक आपल्याला त्रास देतात त्याचं आश्चर्य काय आहे. आपण त्रास करून करतोय आपलं दुर्दैव आहे. जेव्हा आपण भाजी विकत घ्यायला जातो तेव्हा त्या भाजीवाल्यालाही प्रॉफिट पाहिजे असतो, आपल्यालाही लॉस नको असतो. जे होते ते फक्त साक्षीत्वाने पाहणं हा परमार्थ आहे. परमार्थ मला समजलेला नाही. आनंद एक्स्ट्रॅक्ट करणं परमार्थ आहे. पटलं तुम्हाला हे वाक्य. हां, ती काही चरितार्थ चालवण्याकरता भाजी विकते, भाव वाढवते, तुम्हालाही पैसे शिल्लक जास्त खर्च आहेत त्यामुळे तुम्ही करता. या दोघांचा जर संवाद तुम्ही साक्षीत्वाने पाहिला तर मला वाटते आणखी आनंद होईल. ती मावशीला विचारता, मावशी भाजी ताजी आहे ना. ती म्हणते काल तोडलेली आहे. तुमचा विश्वास बसतो. ती मनात खुदकून हसते. तुमची बायकोवर तुमची स्वामित्व नाही, त्यामुळे हिचा नंबर केव्हा येणार आहे तिच्या हातात आहे. पुरुष असतील तर हसू नका. एम आय राईट ऑर रॉंग. हां, तिला हे माहिती आहे जोपर्यंत या घरामध्ये फ्रीज आहे तेव्हा भाजीला काही होत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ते जे ICSचा इंटरव्ह्यू असतो तेव्हा एका बंद खोलीमध्ये त्या कॅन्डिडेटला पाठवतात. तिथे घाणेरडी शेळी असते. 10 मिनिटं त्या कॅन्डिडेटला तिथे बसवतात आणि बाहेर आल्यानंतर त्याच्या चेहऱ्याकडे पाहतात. कृत्रिम जरी हास्य असलं तर सिलेक्शनची स्कोप जास्त आहे. बरोबर आहे. कारण कलेक्टरला वगैरे जावं लागतं ना मेलेले वस्त्र वगैरे पाहण्याकरता. तसा एक कॅन्डिडेट तिथे गेला आणि 1 मिनिटामध्ये शेळी बाहेर पडली. असं आपलं होत नसेल का. मला सुखात राहायचं आहे, तुम्ही त्रास देणार हे मला मान्य आहे, तरी मी माझं संरक्षण करणे माझ्या हातात असून तुमच्या हातात नाही याची मला जाणीव आहे. आणि या सगळा म्हणजे भगवद्गीतेचा 18वा अध्याय. लोक त्रास देतात विशेष काय नाही का, तुम्ही लोकांना त्रास देता, त्याच्यातून संरक्षण कसं करायचं, मी वाचन करायचं का नाही, मी मनन करायचं का नाही, हे जर आपण केलं तर मला वाटते मंदाकिनी गंधेंना आनंद होईल, या सगळ्या कार्यकर्त्यांना आनंद होईल. हे सगळे लोक घरामध्ये आनंदात किती आहे, इथे आनंदात राहणं महत्त्वाचं नाहीच आहे. एक इक्बाल नावाचे मोठे सुफी सेंट होते. त्यांचं पॅरिसला लॅटिन नावाच्या मोठ्या हॉलमध्ये लेक्चर होतं. 7,000 लोक त्यांच्या प्रवचनाला होते. बेस्ट ऑफ द बेस्ट हॉल इन पॅरिस. ते बसले, त्यांचं त्यांना पुष्पगुच्छ दिले आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही निरूपण करा. तो म्हणे आज तो तब्येत ठीक नाही, बोले कल करूंगा. आता बाबा पुढे बोलण्यास हरकत नाही, काहीच बोलू शकत नाही. बरोबर आहे की नाही.
पुन्हा ते फॉरेन असल्यामध्ये अनाऊन्समेंट केली की उद्या धिस टाईम ॲट वगैरे वगैरे त्यांनी उद्या यावेळेला पुन्हा या. दुसऱ्या दिवशी 3,000 लोक आले शामराव. पुन्हा बाबांना विनंती केली की बाबा आपण प्रवचन करा. आज तर बोले बूढ़े ने बोले कल करूंगा. आता बाबा पुढे बोलता येत नाही. पुन्हा त्यांनी शामरावने अनाऊन्समेंट केली की उद्या धिस टाईमला पुन्हा अनाऊन्समेंट. तिसऱ्या दिवशी 85 लोक आले. बाबांनी इलेक्ट्रिफाईंग निरूपण केलं. त्यांच्या तोंडानं वधून घेतलं की सुनबाई जरी तुमची मुलगी नसली तरी कोणाची तरी मुलगी आहे. हे त्यांनी सांगितलं बरं, मी नाही सांगत. एकदम सार असार एकदम चार झाले. मग बाबांना विचारलं, बाबा पहिल्या दिवशी आपण का निरूपण नाही केलं, दुसऱ्या दिवशी निरूपण का नाही केलं. म्हणे पहिल्या दिवशी लोक हॉल पाहायला आले होते, दुसऱ्या दिवशी मला पाहायला आले होते. जेव्हा ऐकायला आलं असं लक्षात आलं तर सांगायला लक्षात केलं. मला वाटते एक्सटेंडेड गोपालकृष्ण मंदिर म्हणजे तुमचे घर आहे. मग कुठे जव्हारपेठ असेल, अंबापेठ असेल, आमकत असेल, ते भगवंताला अपेक्षा आहे. मारवाई तुम्ही इथे शिस्तीमध्ये आहे, विशेष काय आहे, डिसिप्लिन आहे, टेम्पल डिसिप्लिन आहे. पण तुम्ही घरी जाऊन पहा, मी सुद्धा सुनबाई होते, हो का नाही. मोठ्याने हो म्हणू नका, मग लोकांना तुमचा आवाज कळतो. हां बरोबर आहे. 5वी गोष्ट, प्रवचनकार कसे असावेत. मी नाही म्हणून सांगतो, पण त्यांच्याबद्दल आदराने सांगतो. एक मस्त होते श्रीराम जयराम जयराम, मस्त. त्यांनी ते राजापेठ नावाचं काहीतरी अमरावतीमध्ये म्हणजे रिटायर्ड LLB लोकांचं काहीतरी वस्ती आहे म्हणतात तिथे, म्हणजे संडे बॅरिस्टर, बरोबर ना. तर त्या लोकांनी त्यांचं मोठं निरूपण ठेवलं. ते बाबा आले, मस्त 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 होते तुमच्यासारखे, पांढरी टोपी आणि खरं बोलता. नुसतं बसले. एक चिठ्ठी आली श्रोत्यांमधनं, या धर्माबद्दल काही सांगा. बाबा हसल्याने विचारले, श्रोत्यांनो, बंधूंनो, भगिनींनो, तुम्हाला धर्माबद्दल काही माहिती आहे का. तर सगळ्यांनी सांगितलं नाही. म्हणजे 1 तासात तुम्हाला काय सांगणार. खाली उतरले, श्रीराम जयराम जय जयराम. 1 तासात काय सांगणार म्हणे. मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पेठेत त्यांचं निरूपण ठेवलं अमरावतीमध्ये. खूप गर्दी आली. त्यांना वाटलं बाबांना नाही म्हटल्याचं निरूपण करत नाही. तुमचं माझ्याकडे लक्ष आहे ना, तुमचं म्हणजे व्हिडिओग्राफीचं. हां नाही, तुमचं लक्ष दिसत नाही, त्यामुळे ते बंद झाल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही. मग दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी. पुन्हा बाबा श्रीराम जयराम जय जयराम मस्तीत आले. त्यांना पुन्हा चिठ्ठी लिहा, धर्माबद्दल सांगा. त्यांनी विचारलं, तुम्हाला धर्माबद्दल माहिती आहे का. सगळ्यांनी सांगितलं हो. म्हणजे ज्यांना माहिती 1 तासात अधिक काय सांगणार आहे. पुन्हा श्रीराम जयराम जय जयराम. अमरावतीचे लोक फार हुशार आहेत. त्यांनी सांगितलं नाही म्हटलं तरी बाबा प्रवचन करत नाही, हो म्हटलं तरी 50-50 किटकॅट. मग तिसऱ्या ह्याच्यात प्रवचन झालं त्याचं. पुन्हा चिठ्ठी धर्माबद्दल सांगा. त्यांनी विचारलं धर्माबद्दल माहिती आहे का. अर्धे लोक हो म्हणाले, अर्धे लोक नाही म्हणाले. मग ज्यांना माहिती त्यांना सांगा म्हणे. पुन्हा श्रीराम जयराम जय जयराम. सारांश म्हणजे आपण मजेत राहा. मला जर प्रश्न विचारा तुमची सुनबाई कशी आहे, तिच्या आईला विचारा, ती चांगलं सांगणार नाही. साहेब कशी आहे, त्याच्या साहेबाला विचारा. अरे किती सुंदर आहे. म्हणून हे जे पोलीसवाले लोक असतात, ट्रॅफिकवाले, 2 हाताने 4 लेन ते कंट्रोल करतात शामराव. असं आणि असं आपल्याला करता येईल का हो, जर तुम्हाला सुखात राहायचं असेल तर. आणि इतक्या ट्रॅफिक सिग्नलमध्ये सुद्धा फार क्वचित पोलिसला ॲक्सिडेंट होतो. लक्षात आलं का. म्हणजे याचा अर्थ असा आपल्याला आनंदात राहायचं. आमचे एक गोंदवलेकर महाराज जे परमभक्त होते, परमपूजनीय तात्यासाहेब केतकर, त्यांचा माझ्या जीवनावर कसा परिणाम झाला. ते मिलिटरी अकाउंट्समध्ये नोकरी होती. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ब्रिटिश 47 साली रिटायर झाले. कुलाब्याला राहायचे. मुंबईला तर अर्ध तो उभं राहून जावं लागते. त्यांना 1 तारखेला पगार मिळायचा. तो पगार मिळाल्यानंतर ते असं नमस्कार करायचे आणि गोंदवलेकर महाराजांच्या पादुकांना द्यायचे. महाराजांना आभार पडकायचे. तेव्हा त्यांच्या एका मित्राने विचारलं, हे तुमच्या कष्टाचे पैसे आहेत, तुमच्या त्रासाचे पैसे आहेत, तुम्हाला दिलेल्या शिव्याचे पैसे आहेत, मग या स्वारीला का देता. प्रश्न बरोबर आहे. ते थोडे हसले आणि म्हणाले, मी फारसा शिकलेलो नाही, त्या मनाने पगार मोठा आहे. असं सगळ्यांना म्हणता येईल शामराव. MBA नंतर MBA महत्त्वाचं आहे. MBA नंतर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी महत्त्वाची आहे. खरं आहे ना. काय म्हणाले, मी फारसा शिकलो नाही, त्या मनाने पगार मोठा आहे. अहमपणा कमी जाण्याचं हे उत्तम उदाहरण आहे.
आपला पगार मोठा लोकांना दिसतो, त्यामुळे त्यांची तिरपी नजर आपल्याकडे येते. इन्कम टॅक्सवाल्याची सरळ नजर आपल्याकडे येते. मनाने पगार मोठा करा. नंतर क्षणभर थांबले, आपल्या पत्नीकडे बोट दिलं, मुलाकडे बोट दिलं, घराकडे बोट दिलं, हा जो सगळा मजेत खर्च चालू आहे हा या पगारातून होत नाही अशी माझी खात्री आहे. त्यामुळे जो चालवतो त्याला मी मदत करतो. बायको तुमच्याशी जास्त बोलत नाही हे लोकांना सांगण्यापेक्षा ती PhD करून राहिली आहे. बॉटनी आणि इकॉनॉमी टुगेदर. तुम्ही तुमचं वस्त्रण करता. मला वाटतं भागवताचा 2 गोष्टी तुम्हाला सांगतो, म्हणजे अजून त्या 4 राहिल्यात माझ्या. भागवताचा मला जर शामराव तुमचं भागवत मी ऐकलं तराळकरकडे, माझी खुर्ची उन्हात तुम्ही थंडीमध्ये, हेच तराळकरचं वैशिष्ट्य आहे. आणि आम्ही त्यांचे महाराज असं ते म्हणतात. फार त्रास झाला तुम्हाला. फॅन असू द्या. तर गोंदवलेकर महाराजांना प्रश्न विचारला की या द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं का? काय प्रश्न विचारला? व्हॅलिड प्रश्न. महाराज म्हणाले त्या प्रश्नाचं उत्तर देणं फारसं कठीण नाही, पण तुमचं जे वस्त्रहरण होऊन राहिलं आहे मायनस कृष्णा, त्याचा विचार कधी केला का? तुम्हीच म्हणता की माझी बायको चांगली नाही. 19 मुलींना रिजेक्ट करून तुम्ही केलं म्हणजे तुमची सिलेक्शन प्रोसेस चुकीची आहे. नाही तर तुम्हाला मेंटल हॉस्पिटल ॲडमिट करायला पाहिजे. काय शामराव बरोबर आहे की नाही? तुम्हाला बँक ऑफ इंडियात कोणी बोलावलं नव्हतं. तुम्ही हसू नका, अजून ॲडमिट व्हायचे आहेत. असं खुदखुद हसायचं, रम्य जेवण करायचं. जेवताना सुद्धा वदनी कवळं घेताना त्याचा अर्थ समजून घ्या. लक्षात आला? अरे किती लोकांना जेवायला मिळत नाही रे. त्या मेळघाटच्या घाटामध्ये जेव्हा TV वर दाखवतात तेव्हा डोळे आपले बंद करावे लागतात. किती फकासे चेहरे. त्या शेगावला गेल्यानंतर एक पोळी, थोडी भाकरी, अरे भात मस्त वाटतो की नाही. आमच्याकडे एवढा डोंगर असतो भाताचा, पण बायको आवडत नसल्यामुळे. किती खरं सांगू शामराव. हां. आणि आपल्यापेक्षा लोक हुशार असतात हे नंतर कळते, कारण ते चतुर आहेत, आपणही चतुर आहे. आनंदाची भूक लागणं आवश्यक आहे. ही गोष्ट अशी आहे की अमेरिकेमध्ये महाराजांचं वाक्य नाही, आपल्याला आनंदाची नडच नाही. लोकांची वाईट बातमी ऐकण्याकरता चौफेर कान तयार असतात. तिचा डायव्हर्स झाला काय, तिचं चांगला चालू आहे, चालतेच आहे. अरे वा, काय पप्पू कशी अगदी डायव्हर्स. तुम्हाला माहिती आहे का गजानन त्या अकोल्याला सुमीचं काय झालं, अगदी हाल. आणि डॉक्टरांचं चांगलं चालतेच आहे. अरे काय समजलं. आपण सगळे घाणीचे हे आहेत. रामकृष्ण परमहंस गोष्ट सांगायचे की 2 कोळणी होत्या. चांदूर बाजार नावाचं तिथे गाव होतं. तिथे त्यांनी मासे विकायला आले. काही मासे फारसे विकल्या गेले नाही, अर्धे राहिले. आणि रात्रीची वेळ, संध्याकाळचं वाट पाहिली विक्रीची, पण मासे काही विकल्या गेले नाही. संध्याकाळी 8 वाजताची वेळ, घर 6 किलोमीटरवरती, अंधारी रात्र. त्या 2 बायांमध्ये कुजबूज झाली. आता याच गावात राहावं, थोडे पैसे होते का गावी जावं. शामराव लक्षात द्या, तुम्ही माझं माहिती आहे तुमचं घड्याळाकडे लक्ष आहे हे मला माहिती आहे, पण मी उशीर लावणार नाही हे तुम्हाला सांगून देतो. आता माझा असा प्रश्न आहे की त्या 2 बाया, जनरली पुरुष लोक कोणाकडे राहतात रात्रीच्या वेळेला, हो का नाही? खरं सांगा पटकन. बाया मात्र नाही म्हणतात, हो का नाही? त्याचं कारण मग स्वयंपाक करावा लागतो ना. हो. मग आता असं ठरलं जावं का नाही, तर मग म्हणे राहूच इथे, त्रास होता. मग आता राहायचं कुठे? मग त्यांनी असं एक पोक्त शामरावसारखा एक सज्जन ग्रस्त पाहिला. आम्ही राहावं का? हो म्हणे राहा म्हणे, काकू आहेत, इथे जेवणाची व्यवस्था आहे. पण रामकृष्ण म्हणाले ते जे होतं, आणि त्यामुळे लवकर सकाळी जायचं, ते होतं चांगल्या सुगंधी फुलाच्या दुकानाचं मालक. लक्षात आलं? तुम्हाला लवकरच जायचं तर तुम्ही इथे झोपा पडवीमध्ये. त्याचे फुलं विकले गेले नव्हते. रामकृष्ण फार रसिक ना, इथेच झोपा. त्यांचं जेवण झालं, त्या 2 कोणी झोपल्या. माशाच्या दुर्गंधाची सवय, सुगंधाची सवय नाही, त्यामुळे हिलाही झोप येईना, तिलाही झोप येईना. मग त्यातली जी सिनियर होती त्यांनी न उरलेल्या माशांवरती पाणी टाकलं आणि झोपा लागल्या. खूप अर्थपूर्ण आहे. सो बी ए चॉईस. चांगल्या गोष्टीचा चॉईस पाहिजे. आपण हुशार आहे पण ते मूर्ख नाही आहे. आणि आनंदाचे नट लागा. दुःखापासून दूर व्हा, पण दुःख येणार आहे लक्षात ठेवा. बुद्धीचा उपयोग करा. स्वेटर आता मी सुद्धा घालू शकतो, पण आता घालण्याने मला त्रास होईल म्हणून स्वेटर कपाटात ठेवा. पण थंडीमध्ये कपाटाला थंडी वाजू नये म्हणून
तिथे ठेवण्यापेक्षा अंगात घाला. तुम्हाला हसून राहिलं? तर ती गोष्ट अशी आहे की जपानमध्ये एक मोठा वॉरियर होता, मोठा योद्धा. अनफॉर्च्युनेटली त्याच्याच घरात उंदीर झाले. तो लोकांना मारायचा, राज्य जिंकायचा, पण घरात उंदीर झाले. त्यामुळे बिलो डिग्निटी होती. मग उंदरांना बंदुकीने मारणं त्याला थोडंसं कठीण गेलं. मग त्याने विचार केलं. मग ते सुज्ञ माणसांना म्हणे, उंदीर मारणं फार सोपं आहे, मांजर त्या खोल्यामध्ये टाका, 2-4 खोल्यामध्ये. मांजर आणि उंदरीचं प्रेम आहे 36चं. त्यामुळे पहिली मांजर पाठवली आणि ती भकास चेहऱ्याने 2 मिनिटांनी परत आली. मग दुसऱ्या मांजरीला पाठवलं, ती 4 मिनिटांनी परत आली. आणि मग त्या माधुरी जोशी ज्या आहेत बुलढाण्याच्या सुविद्य, त्यांना पाठवलं. त्यांनी 4-5 उंदीर बाहेर घेऊन बाहेर आली. मग या 3 मांजराचं सिंडिकेट डिस्कशन झालं. म्हणजे विधवा लोकांचं असतं ना की मंगळागौर कशी करावी. पहिलीला विचारलं की तुझ्या अपयशाचं कारण काय. ती म्हणे मी मॅनेजमेंटचा खूप अभ्यास केला आहे म्हणे, पण उंदीरंसुद्धा पुस्तक उरताना पुस्तक वाचतात आता असं लक्षात आलं म्हणे. दुसऱ्या मांजरीला विचारलं तुझं अपयशाचं रहस्य काय. तर तिने सांगितलं की मी ॲडव्हान्स स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे, उंदरांचं दिसते म्हणून मला अपयश आलं. तिसऱ्या मांजरीला तुझ्या यशाचं रहस्य काय. मला भूक लागली होती. जर आनंदाची भूक लागली असेल तर दुःखाला गुड बाय करणं कठीण आहे. कुठल्याही लग्नात जाण्याकरता रिसेप्शनच्या वेळेवर जाऊ नका, कारण अजून अन्न शिजलेलं नाही आहे. आगमनापर्यंत म्हटलं असतं तर 9च्या नंतर जाऊ नका, शिल्लक राहिलेलं नाही आहे. आणि कृपया 7 ते 9 बसू नका, शंकाई दुसऱ्यांदा आईस्क्रीम खाल्लं. वेळेवर जावं, कुठल्याबद्दल चौकशी करू नये, पाहुण्यासारखं राहावं, आनंदात परत शकेल का. हो शक्य आहे का. हो म्हणा, म्हणजे ते शक्य होण्याची शक्यता आहे. हां, आपल्यापेक्षा लोक हुशार आहे कधी कळेलो. आपल्याला वाटतं आपणच श्रीमंत, आपणच नंबर 1. त्याही गोष्ट अशी आहे की एक माकड, हॅट आहे ना, हॅट म्हणजे याला टोपी म्हणतात इंग्रजीत. टोपी याला इंग्रजीत काही म्हणत नाही, याला मराठीत टोपी म्हणतात. आणि हॅटला मराठीत काही म्हणत नाही. हा माझा भाषेचा अभ्यास आहे. तर एक हॅट घातणारा मनुष्य, तो हॅट विक्री, हॅट समजते ना, ती हॅट विक्री होणारा, तो त्याने पुष्कळ हॅट विकल्या गेल्या, काही हॅट विकल्या गेल्या नाही. आणि तो झाडाच्या खाली चांदूर बाजार रेल्वेच्या जवळ झोपला. भाकरी खाल्ली, झोप लागली, हॅट घालून झोपली, कारण सवय होती. जेव्हा आणि बाकीच्या हॅट उरलेल्या ज्या विकल्या होत्या पडल्या होत्या, जेव्हा त्याने जाग आली तेव्हा झाडावरती मांजराने वानराने हॅट घातली होती. प्रत्येक वानराने 40-50 वानराने हॅट घातली होती. आता माणसाशी बोलणं कठीण, आणि माणसाचा पूर्वज जरी वानर असला डार्विन थ्रीप्रमाणे तरी कठीण. विनोद समजला की नाही पप्पू. आता कसं काही समजणार, पण त्याला बुद्धी झाली. तो ते अमरावतीचा भक्त असला पाहिजे. त्यांनी अशी हॅट काढली आणि माकडाने कॉपी केलं, त्यांनी हॅट काढली, काम झालं, ते पळून गेले, हॅट उचलली. तो त्याच्या मुलाला सांगायचा असा मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आला, असं त्याचं सोल्युशन होतं. कर्मधर्म सगळ्यांनी त्याचा तोच व्यवसाय निघाला मुलाचा. अशी सिच्युएशन रिपीट झाली. काही हॅट विकल्या गेल्या होत्या, त्यांनी हॅट घातली, त्यालाही झोप लागली, आणि पाहतो तो 40-50 माकडांनी हॅट घातली. वडिलांची आठवण झाली, हॅट काढली तर ते काही काढे ना. दुसऱ्यांदा आपटली, पुन्हा काढे ना. तिसऱ्यांदा काढली, हा पटला. एक माकड म्हणाला, आम्हाला वडील आहेत म्हणे. मला वाटतं या प्रश्नाचे उत्तर आहे. आपल्याला वाटते आपण शहाणा, तो मूर्ख. तसं नाही आहे. प्रमाणात दोन्ही शहाणे आहेत, प्रमाणात दोन्ही स्वातंत्र्य आहे. कारण श्रीमंत माणसंही भगवंताची देणगी आहे, गरीब माणसंही भगवंताची देणगी आहे. श्रीमंतीतला अभिमान क्रॉस करा, गरिबीतलं दैन्यपणा क्रॉस करा, म्हणजे सुखात राहण्याचा प्रयास करा. त्याच्यामध्ये मंदिरामध्ये या, थोडंसं सगळ्या वेळेचं भान ठेवा. कुचकट गोष्टी ऐकू नका, पांचट सांगू नका. तिचं काय झालं तिला विचारा, त्याचं काय झालं त्याला विचारा, त्यांनी का घर विकलं त्याला विचारा. मला वाटतं किती सोपं उत्तर होईल. माझं स्वतःचं घर नाही तरी मी समाधानात आहे, तुमचं असलं तरी तुम्ही समाधानात आहे. असं जर एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत, किंवा त्यांनी सांगितलं गोड सुद्धा बोलावे, आनंदात असावे. याला कुठल्याही युनिव्हर्सिटीची गरज नाही, स्टुडंट्स तयार पाहिजे. मला वाटते महाभारतात फार मोठा एक प्रश्नचिन्ह झालेलं आहे की एकलव्य, अश्वत्थामा आणि अर्जुन हे द्रोणाचार्याचे शिष्य होते. राईट ऑर रॉंग. ते एक दिवशी कंप्लेंट लेटरला द्रोणाचार्याला अर्जुनाने साईन केलं होतं
की आम्ही ट्युशन बी बरोबर भरली असून सुद्धा तुम्ही आमच्यापेक्षा एकलव्याला जास्त शिकवलं. तेव्हा द्रोणाचार्य हसले. ते म्हणे तसं नाही, मी तिघांना सारखं शिकलं, तो जास्त शिकून गेला. मला वाटतं मंदिराच्या परिसरात राहणारे लोक जितके भाग्यवान आहेत, दूर राहणारे भाग्यवान आहे, कारण त्याचं रेडिएशन कुठपर्यंत जाईल त्याला माहीत नाही. ते आनंदाचा प्रयत्न करू. लोक करतात म्हणून करण्यापेक्षा आपल्याला जे करायचं आहे ते सोडू नका. महाराजांचं वाक्य नाही की जर नवऱ्याला देव आवडत नसेल तर बायकोला देव आवडला तर तो अनुलंघन होत नाही. वाचन करा. कितीतरी म्हातारे लोक आहे नुसत्या जांभया देतात, बरं बाहेर हवाही येत नाही. जेवायच्या आधी म्हाताऱ्यांना ढेकर येतो, एक आश्चर्य तुम्हाला सांगतो, मग जेवतात का? तर महाराज एक गोष्ट सांगायचे की पूर्वी काय 61 करायची पद्धती देतात, तुम्हाला आठवते ना? आता करत नाही, कारण सगळ्यांच्याच करावं लागतील. मग आता सहस्त्र चंद्रदर्शन करण्याच्या भानगडीत लोक पडलेत, बरोबर आहे की नाही? तर तेव्हा 61 झाली. 61 झाल्यानंतर जसं LIC नोकरी झाल्यानंतर रिटायरमेंट दिवशी त्याला घड्याळ देतात. ज्याचा कधी उपयोग केला नाही आयुष्यात रिटायर नोकरीत असताना. तुम्हाला का हसवते? तुम्ही LIC होते बरं का पप्पू? तर त्याला शाल दिली 61 झाल्यानंतर. त्याला ज्ञानेश्वरी दिली. कधी वाचायची सवय नाही ज्ञानेश्वरी, पण त्याचा नातू फार चंट होता. तो काय करायचा की यांनी ती वाचली की मोराचा पीस मागे ठेवायचा, ती पुन्हा वाचायची, मोराचा पीस वाट ठेवायचा. नंतर ते म्हणाले ज्ञानेश्वर महाराजची कमाल आहे, तोच विषय 5-7 वेळा सांगतात म्हणे. मला वाटतं हे त्याचं उत्तर आहे. वयाचा फायदा करून घ्या. हो, आपण वयस्क झालेलो नाही, ते काम करण्याकरता आपली आवश्यकता नाही आहे. सुनबाईला म्हणा तू स्वयंपाक कर, मी तुझं कौतुक करेन. जमेल का ताई? आमच्या वेळेला काही झालं नाही, तुमच्या वेळेला तशाच परिस्थिती होती. मी तर परवाला पुण्यात होतो, आम्हाला गोखले नावाचे 92 वर्षाचे ग्रस्त भेटले. ते म्हणाले दत्ता सगळं बिघडलं. म्हटलं बिघडण्यासारखं नाही, तुम्ही सोडले तर. बिघडण्यासारखं काय म्हणलं? असं इतकं काही नुकसान झालेच नाही. अरे म्हणे दत्ता तुला माहीत नाही म्हणे, आमच्या वेळेला म्हणे 2 रुपयामध्ये 1 पोतं काजू यायचे म्हणे. तेव्हा पैसे, मग तुम्ही म्हटलं सदाशिव पेठ विकत घेतली असेल. म्हटलं अरे पैसे कुठे होते? अरे तेच तर सांगतो, जेव्हा पैसे असतात तेव्हा काजूची किंमत जास्त असते, पैसे नसतात तेव्हा सदाशिव पेठ घेऊ शकत नाही. काळ बदललेला नाही, काळाशी अनुरूप तुम्ही राहा. काळ तुमच्या हातात नाही, तो भगवंताच्या हातात आहे, त्याला तुम्ही अनुरूप राहा. त्या अकबरने बिरबलला विचारलं, एक तुला खाजगी गोष्ट विचारतो म्हणे. काय विचारलो? खाजगी. म्हणे तू तुझ्या बायकोला घाबरतो का? आपण घाबरतो म्हणे, आपणही घाबरतो म्हणे. ही खाजगी गोष्ट झाली. पण तो म्हणे असं नाही म्हणे, अमरावती शहर एवढं मोठं आहे म्हणे, एखादा तर मनुष्य असा दिसेल की जो बायकोला घाबरणार नाही. म्हणजे विदूर नाही. मग त्यांनी कॉम्पिटिशन ठेवली 1 कोटी रुपयाची, की जो बायकोला घाबरत नसेल त्याला कितीचं बक्षीस देऊ आपण? 1 कोटी रुपयाचं. आणि त्यांनी सांगितलं जे बायकोला घाबरतात ते नवरे इकडे बसा, आणि जो बायकोला घाबरत नसेल ते नवरे इकडे बसा. एक पुरुष शामरावांसारखा बसला पाहिजे तिथे. आणि बक्षीस 10 कोटीचं होतं त्याचं. तो गेला. शामराव म्हणे कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन, आपण बायकोला घाबरत नाही त्यामुळे बक्षीस. तसं नाही, माझ्या बायकोने सांगितलं जिथे गर्दी आहे तिथे बसू नका. शेवटी जगाचा स्वभाव तोच आहे. परिस्थिती बदललेली आहे, परिस्थितीशी ॲडजस्ट करा. पाऊस किती केव्हा कधी पडेल हे ऑब्झर्वेटरीलाही सांगता येत नाही, आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्यांना प्रमोशन मिळतात. हां, ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऑब्झर्वेटरी लोकांना प्रमोशन मिळून राहिले. छत्रीचा दांडा आपल्या हातात ठेवा. पाऊस इकडे पडत असेल तर इकडे ठेवा, तिकडे असेल तर तिकडे ठेवा. तुम्ही ओले होऊ नका अशी कृष्णाची इच्छा आहे. सुनबाई सुधरत नसेल तर नका, तुम्ही बिघडू नका. ती जर सुनबाई सांगत असेल की आजी थेरडी आहे, नातवाला सांग आजीकडे जाऊ नका, तुम्हाला जप करायला वेळ मिळतो म्हणून थँक्यू टू सुनबाई. जमेल? असा मध्ये प्रत्येक गोष्टीचा कन्व्हर्शन टू हॅपीनेस, कन्व्हर्शन टू हॅपीनेस. मी आनंदात राहा. भगवद्गीतेचा आनंद आहे. गोंदवलकर महाराज म्हणतात समाधान आनंद महागाईने वाढत नाही, सस्तानी जात नाही. तुम्हाला कोणी आनंद देत नाही, तुमचा आनंद कोणी गमावत नाही. तुम्ही जर उघडे झाले तर जगाला नाईलाज आहे. मग काय ठरलं आजपासून? तुम्हाला लोक घाबरले पाहिजे. ही बाई आता वेगळी दिसते. हो, बाई वेगळी दिसते म्हणजे
अर्थाने सांग. शामरावला तर आतापासूनच लोक मीच घाबरून राहतो, आणखी काय प्रश्न आहे. म्हणजे सांगतो तो शामराव बसले कसे स्टायलिशमध्ये, दीड पायावरती बसले, अटेन्शन इकडे आहे, लक्ष घड्याळाकडे आहे, तसं लक्ष मंदाकिनीकडे आहे, तसं प्रेशर कुकरकडे आहे. पण जसं माझं सगळीकडे लक्ष असं दाखवतात. काही शामराव होऊया, काही डांगेसाहेब होऊया, आणि जमलं तर मंदाकिनी गंदे होण्याचा प्रयत्न करूया. हां, जमेल असं. मग काय होईल, शेवटी सांगतो, याचा आनंद काय होईल. लहानपणी आपण लोकांना आवडू, लोक आपल्याला कडेवर घेतील, कारण लहान मुलं सगळ्यांना आवडतात. तरुणपणी आपण कर्तबगार होऊया. ऑफिसमध्ये साहेब त्रास देतो, यापेक्षा माझं काम चांगलं नसल्यामुळे तो त्रास देतो, हे तुमचं विधान पाहिजे. जमेल तुम्हाला, जमेल. साहेबाला त्रास देऊ नका, तुमच्या कामामध्ये काम कुचारा करे, काम सुधारण्याचा प्रयत्न करा. शेजारी तुम्हाला त्रास देत नाही, तो पाहुणे त्याच्याकडे नंतर आदवा तोदवा बोलता, हा तो पाहुण्याला सांगतोय, नंतर कळते. गमतीचं उदाहरण सांगतो. मी इथे माझ्या घरात राहतो, इकडे एक देशपांडे नावाचे ग्रस्त राहतात, ते घरी नसतात. एक ॲटोवाला येतो, विचारतो देशपांडे साहेब कुठे गेले. त्याला दोन प्रकारची उत्तरं शक्य आहे. एक लोक म्हणतील कुठे गेले माहीत नाही, मेले, रांगोळी काढत नाही. आता मेल्यानंतर रांगोळी काढण्याची वेदासुद्धा पद्धती नसावी, मला वेद माहिती, बरोबर आहे की नाही. कुठे जातात माहीत नाही, नवरा बायको वगैरे वगैरे. मला विचारा, देशपांडे साहेब ना बहुतेक ते कीर्तनाला जातात, प्रवचनाला जातात, सत्संगतीला जातात, बहुतेक ते आम्हाला सांगून जातात. आज आम्हीच घरी नसल्यामुळे गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोक प्रिय व्हावे, हाची सोबोध गुरूंचा, भक्तीने रघुपती साळवावे, हा श्लोक आहे. पण मी म्हणतो, लोकांशी जर गोड बोललं तर तुमचे न मागता कामं करून टाकतील, आणि तुम्ही जर तेड्यात राहिलेले तर तुमचं काम बिघडायला वेळ लावणार नाही. तुम्हाला काम जमवायचं का बदलायचं. हां, शेवटची गोष्ट सांगतो की एक तिरंबाजी नावाचं, का नेमबाजी त्याला म्हणतात, काय म्हणतात, नेमबाजी, तिरंबाजी, किंवा आपली आता म्हणजे ती सावंत, तेजस्विनी सावंत, ती बंदूक मारते ना ते गोळ्यामध्ये. असा एक राजा शौकीन होता. वर्तुळ, त्याच्याबरोबर बिंदू, आठवते की नाही तुम्हाला. ते नेमबाजी म्हणतात त्या मराठीत, तिरंबाजी उर्दूत म्हणतात. त्याचा फार शौकीन होता. तो एका गावामध्ये गेला, बडनेरासारख्या गावामध्ये, राजा बग्गीमध्ये. मोठं वर्तुळ, मधात बाण, मोठं वर्तुळ, मधात बाण, या घरावर बाण. त्याला वाटतं काय एक्सपर्ट नेमबाज असला पाहिजे या गावामध्ये, याला आपण चीफ ऑफ आर्मी करून टाकू. म्हणून त्या गावातल्या लोकांना विचारलं की इतकं परफेक्ट काम कोण करतो. त्या गावातल्या लोकांना पागल मनुष्य करतो. अरे इतकं परफेक्ट काम कसं करतो. त्या पागल माणसाला तू कसं, मी मध्ये आधी बाण ठेवतो मग वर्तुळ काढतो. अरे खूप अर्थ या गोष्टीमध्ये. सक्सेस रेट वाढवा. जर बायकोला कोबीची भाजी चांगली करता येत असेल तर 7 पैकी 5 दिवस कोबीची भाजी आणा शामराव. तुम्ही मुद्दामून आग्रह करता, एकही दिवस आणत नाही, मग बैंगनची भाजी करता, काटे तुमच्या पोटात जातात, आणि नंतर लक्षात आहे की तिच्याकरता ती कोबीची भाजी करूनही घेते. कलियुग सुरू झाला शामराव, तुम्ही काय करणार आहे. हां, असं करता करता थोडं चेहऱ्यावरती प्रसन्नता ठेवा, मलिनता बंद करा, आपलं दुःख लपवण्याचा प्रयत्न करा, आणि तो जे अहमपणाचा सांगतो त्याला डिस्काउंट देण्याचा प्रयत्न करा. कोणी खरं सांगत नाही, आणखी वेगळं सांगतो, त्याला ॲप्रोप्रिएशन करा, डिसॲप्रोप्रिएशन करा, आणि सांगा मी सगळ्यात आनंदी आहे प्रमाणामध्ये. जर तुमच्याकडे दूधवाला येत असेल आणि त्या दूधवाला सांगितलं की माझ्याकडे 4 किलो दूध पाठव, तो हसेल. आणि भाजी बाजारात गेल्यानंतर मला तुम्ही 2 लिटर कोबी द्या, तरी हसेल. दूध घ्यायचं असेल तर लिटरनी घ्यावं लागेल, भाजी घ्यायची असेल तर किलोनी घ्यावं लागेल. लोकांशी फार जवळ जाऊ नका, फार दूर राहू नका. ते इथे नाहीत म्हणून खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका, असताना खरं ऐकण्याचा प्रयत्न करू नका. अशा रीतीने मला वाटते भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. भीष्माचार्य मौजूद होते, तोच श्रीकृष्ण परमात्मा इथे मौजूद आहे. थोडा अर्जुन बनण्याचा प्रयत्न करू, द्रौपदी बनण्याचा प्रयत्न करू. भीष्माचार्य अरेच आहे. अशा रीतीने मला वाटते श्रीकृष्ण परमात्मा म्हणेल, अनेक वर्षानंतर मला माझी मंडळी भेटली, असा त्यांना आनंद देण्याकरता चेहऱ्यावरती हास्य दिखवा, और वो मेरा मुरलीवाला का है, अशी भाषणा करा. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. परमपूजनीय दत्ता काकांनी अतिशय हसत खेळत अगदी नियोजित वेळेमध्ये आपणा सर्वांशी सुखसंवाद साधलेला आहे. आणि दत्ता काकांचा आगमन हेच चैतन्यदायी असतं. प्रत्येकाने कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदात कसं राहावं अशी दत्ता काकांची नेहमी शिकवण आहे.
दत्तकाका आपल्याशी खूप वेळ नाही बोलू शकले वेळेच्या अभावी, पण त्यांची सगळी पुस्तकं ह्याच अशा संवादांची बाहेर स्टॉलवर उपलब्ध आहेत. ज्यांना हवी असतील त्यांनी अवश्य घ्यावी. मी परमपूजनीय दत्ताकाका आमच्या या उत्सवात आले, आमच्या या संपूर्ण समारंभात ते उद्या सायंकाळपर्यंत आहेत. मी त्यांच्या चरणी लीन होतो, त्यांना प्रणाम करतो आणि आता ह्यानंतरचं जे सत्र आहे प्रवचनाचं त्याची घोषणा करतो. यानंतर स्वामी स्वरूपानंद आपल्यामध्ये उपस्थित आहेत. कालच आगमन झालेलं आहे. एक 10 मिनिटाच्या विश्रामानंतर स्वामीजींचं आजच्या सत्रातलं अखेरचं प्रवचन होणार आहे. त्यासाठी 10 मिनिटाच्या मध्ये आपल्याला आवश्यक. या ना तुम्ही. मंदा ते एक सूचना करतात ते आपण ऐकू. तिथे थोडासा बदल आम्ही आयोजन समितीने काही कारणामुळे केलेला आहे. त्याची फक्त आपण नोंद घ्यायची. अर्धा तास आधी आपण हा कार्यक्रम सुरू करणार, इतकी आपण नोंद घ्या सगळेजण. आणि जे आत्ता आले नाहीत आणि सायंकाळी दुपारी येतील त्या सर्वांना सांगायचं आपण की पत्रिकेत लिहिलेलं आहे, फलकावर आहे, फ्लॅक्सवर लिहिलं आहे, सगळीकडे आपण कार्यक्रमाची वेळ 6 ते 9:30 लिहिली आहे उद्याच्या सायंकाळच्या. त्यात बदल करून आपण 5:30ला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. आणि आज जे आले नाहीत त्या सर्वांनाही सांगायचं आहे. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. काही अपरिहार्य कारणामुळे आपण हा बदल केलेला आहे. सगळा कार्यक्रम अर्धा तास आपण आधी सुरू करणार आहोत. धन्यवाद. परमपूज्य दत्ताकाकांचा सुखसंवाद या ठिकाणी परिसमाप्त झालेला आहे. मी यानंतरच्या प्रवचनाची घोषणाही केलेली आहे. एकदा आपण जय जयकार करू आणि त्यानंतर परमपूजनीय स्वामी स्वरूपानंद व्यासपीठावर येतील. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 5 मिनिटामध्ये आपण दुसऱ्या प्रवचनाच्या